पियुष गोयल यांच्यावर अमित शहा भडकले. राष्ट्रवादीबद्दलचे वाचाळ वक्तव्य गोयल यांच्या अंगलट. जबाबदार सूत्रांकडून जय महाराष्ट्राला विश्वसनीय माहिती. चंद्रपूर महापौरपदाचा तिढा सुटल्याची सूत्रांची माहिती. वडेट्टीवार यांची समजूत काढण्यात पक्षश्रेष्ठींना यश. धानोरकर गटाचाच महापौर होणार, सूत्रांची माहिती. पंकजा मुंडे थोडक्यात वाचल्या. हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणाच्या आधीच बिघाड. नितीन गडकरी विमान प्रवास टाळा. अनिल देशमुख यांचा खोचक सल्ला. महिलांनो, कॉस्मेटिक विकत घेताना सावधान. अकोल्यात घडला महिलांसोबत भलताच प्रकार. कॉस्मेटिकच्या दुकानदाराकडून महिलांचं लैंगिक शोषण. मंत्री महंतांसोबत जमिनीवर बसून जेवले. महंतांचा राग कमी करण्यासाठी गिरीश महाजन यांची कसरत. मुंबई महापौर पदासाठी फडणवीस आणि शिंदे बैठक घेणार. भाजप शिवसेना राष्ट्रवादीला सोबत घेण्याची शक्यता. शिवसेनेच्या विजयी यात्रेदरम्यान कार्यकर्त्यांचा उन्माद. भाजप कार्यालयाबाहेर घातला राडा. रायगडमध्ये मुंबई पुणे महामार्गावर गॅस टँकर उलटला. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण? प्रफुल्ल पटेल यांनी स्वतःला स्पर्धेतून दूर केलं. सुनेत्रा पवार यांचा निवडीचा मार्ग मोकळा. अजित पवार यांच्या आणखी जबाबदाऱ्यांचं वाटप. पुणे आणि बीडच्या पालकमंत्री पदावर सुनेत्रा पवारच. आदित्य ठाकरे यांनी घेतली पिंकी माळीच्या कुटुंबियांची भेट. प्रभादेवी इथे घरी जाऊन माळी यांच्या कुटुंबियांचं केलं सांत्वन. नांदेडमध्ये निवडणुकीसाठी बापानं मुलीला मारलं. तिसरं अपत्य ठरलं उमेदवारीला अडचण. त्यामुळे बापानंच मुलीला मारल्याची घटना. लोकसभेत गोंधळ. खासदारांचं निलंबन. लोकसभेतल्या 8 खासदारांचं निलंबन. पीठासीन अधिकाऱ्यावर कागद भिरकावल्यामुळे निलंबन. नाशिकमध्ये 4 चाकी चालकाचा व्यक्तीवर जीवघेणा हल्ला. मानेवर धारदार शस्त्रानं वार. घटनेचं सीसीटीव्ही समोर. प्रफुल्ल पटेल यांची दिल्लीवारी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची घेतली भेट. राज्यातील घडामोडींची दिली माहिती. उल्हासनगर पालिकेवर शिवसेना आणि भाजपची सत्ता. महापौरपदी अश्विनी निकम, उपमहापौरपदी अमर लुंड यांची बिनविरोध निवड. जयकुमार गोरे आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये जुंपली. सातारा आणि सोलापूरच्या पालकमंत्र्यांमध्ये निधीवरून वाद. ऐन निवडणुकीच्या काळात बारामतीत हत्यारांसह एका तरुणाला अटक. 2 तलवारी आणि कोयते जप्त. नितेश राणे विकास कामं करत नाहीत. पैसे वाटून निवडणुका जिंकतात. माजी आमदार वैभव नाईक यांचा आरोप. निसर्गाच्या लहरीपणानंतरही यंदा हळदीचं उत्पादन समाधानकारक. हळद काढणीला सुरुवात. देहरादूनमध्ये दरीत कोसळली बस. भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू. 5 जणांची प्रकृती गंभीर. 35 पेक्षा अधिक जण जखमी. टोमॅटोचे भाव गडगडले. किलोमागे टोमॅटोला सरासरी 6 रुपये दर. शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडलं. जळगावातील इराणी महिलेची हकालपट्टी. महिला बेकायदेशीररित्या वास्तव्य करत असल्याचं आलं समोर. अमरावतीच्या बाजारात कापसाच्या दरात मोठी घसरण. कापसाच्या नव्या गाठी बाजारात आल्यामुळे कापसाला क्विंटल मागे मिळतोय 8,000 रुपयांचा दर.